हॅलो नमस्कार, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर आता बघा, भरपूर भाज्या घालून केलेली आहे अशी ही पावभाजी माझ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते। आता पावभाजी म्हटलं तर सगळ्यांच्याच घरात होते हो, पण ही मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते। त्यासाठी इथे मी शिमला मिरची घेतली, बटाटे घेतले, फ्लावर घेतला, वटाणा घेतला आणि आता हे जे शिमला मिरची आहे ना, तर त्यातले मी सगळे बिया वगैरे काढून घेते। ते स्वच्छ पाण्याने धुवायचे। बटाटे हे मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले। सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहे। फ्लावर, शिमला मिरची मधल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या हां। तर आता हे सगळे स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुतले। बटाटे खाली ठेवले। त्यानंतर सगळे हे शिमला मिरची, फ्लावर, वटाणा हे सगळं वरती ठेवून घ्यायचं आहे। म्हणजे बटाटे खाली ठेवलं तर चांगले मऊसूत शिजले जातात। आणि ह्या सगळ्या भाज्या घालून केलेली ही जी पावभाजी आहे ना, तर एवढी टेस्टी होते ना, अगदी घरगुती। तर बघा, हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकेल। आता वटाणा घेतलेला आहे। ह्या भाज्या सगळ्या मी पाव किलो प्रमाणात घेतलेल्या हां। तर बटाटे इथे मी 5 ते 6 घेतले, वटाणा पाव किलो घेतला आहे, फ्लावर पाव किलो घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे शिमला मिरचीही मी पाव किलो घेतलेली आहे। आता ह्या स्वच्छ धुतल्या आणि त्यानंतर इथे मी कुकरमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये बघा, 1 कांदा घालायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। त्याने एवढी छान भाजी होते ना, एवढी भन्नाट चव लागते ना, तर बघा हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकेल। यामध्ये बघा 1 ते 2 ग्लास पाणी घालायचं। इथे मी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या। तर आता कुकरला झाकण लावलं आहे आणि अगदी हाय फ्लेमवर बघा 4 ते 5 शिट्ट्या घेतल्याने भाज्या चांगल्या मऊसूत शिजल्या जातात। आता तुम्ही म्हणाल, पावभाजी ही काही कॉमन आहे, सगळ्यांच्याच घरात होते, पण हो, ही तुम्हाला मी माझ्या पद्धतीने शेअर करत आहे। आता बघा, मी कुकर इथे गॅसवर ठेवला आहे, गॅसची फ्लेम हाय केलेली आहे। 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकी प्रिपरेशन करून घेऊया। तर आता इथे बघा, लाल कलरचे मी टोमॅटो 5 ते 6 वजनी प्रमाणात पाव किलो या प्रमाणात घेतलेले आहे। कडक घेतलेत पण लाल कलरचे घेतलेले आहेत। आता हे बघा, तुम्ही कशी करताय हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर आता हे मी टोमॅटोची प्युरी पहिल्यांदा करून घेते। तर टोमॅटो पहिले मी बारीक कट करून घेतले। त्यानंतर मिक्सर जारमध्ये इथे मी बघा टोमॅटोची प्युरी करून घेते आहे। तर आता ही प्युरी करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण बाकी प्रिपरेशन करणारच आहोत। तर ही प्युरी केल्याने बघा, आपण जेव्हा ही प्युरी करून तेलामध्ये परततो ना, तेव्हा त्याची चव ही वेगळीच लागते। आता ही प्युरी मी करून घेतली। त्यामध्येच आता मी इथे बघा आलं आणि लसूण हे एकत्र मी मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे बारीक पेस्ट करून घेणार आहे। तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट वरतूनही टाकू शकता, परंतु यामध्येच मी बारीक करून घेते आहे, म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित परतलं तर चव एकदम छान लागते। आता इथे मी प्युरी करून घेतलेली आहे आणि सगळी प्युरी आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे। आणि कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या झाल्या। कुकर थंड होईपर्यंत आता इथे फोडणी द्यायला घेऊया। तर एक मोठा टोप मी इथे तापायला ठेवला आहे गॅसवर। त्यामध्ये इथे 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे। त्यानंतर टोमॅटोची प्युरी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची, अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची हां। त्याचा पूर्ण कच्चेपणा नाहीसा झाला पाहिजे। त्यानंतर थोडी परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदाही ॲड करायचा आहे। कांदा जास्त घालायचा नाही आहे, फक्त 1 ते 2 कांदे मीडियम साईजचे चिरायचे, बारीक कट करायचे, ते पण टोमॅटोच्या प्युरीमध्ये छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। आता टोमॅटोची प्युरी आणि कांदा तेलामध्ये चांगले परतेपर्यंत ह्या भाज्या आपण स्मॅश करून घेऊया। बटाटे बघा साईडला काढून घेतलेत एका भांड्यामध्ये, ते थंड होऊन साल काढून घ्यायची आणि ते पण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे। तर आता हे भाज्या छान शिजल्यामुळे बघा स्मॅशरने लगेच बारीक होत आहेत, त्यामुळे बटाट्याची साल काढून बटाटे पण चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजी अगदी एक नंबर लागते चवीला आणि हॉटेलसारखी रेस्टॉरंटसारखी पावभाजी तयार होते। तर तुम्ही हवं तर बघा, बीटाने कलर खूप छान येतो पावभाजीला, परंतु इथे मी स्किप केलेला आहे। तुम्ही हवं तर बीटाचा एखादा तुकडाही त्याच्यामध्ये टाकायचा आहे भाज्यांमध्ये, म्हणजे बीटाने कलर खूप छान येतो। परंतु इथे लाल टोमॅटो घेतल्यामुळे कलर एक नंबर आलेला आहे, तुम्ही बघताय। आता तेल सुटेपर्यंत असं चांगलं परतून घ्यायचे, कलर पण छान येतो आणि चव पण भन्नाट लागते। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतातच आहे की कलर एक नंबर आलेला आहे बघा। आता इथे मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतला आहे। तर लाल तिखट इथे मी 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। त्याचबरोबर इथे पावभाजी मसाला 3 ते 4 चमचे टाकायचे आहेत। क्वांटिटी जशी असेल तशी तुम्ही कमी जास्त करू शकता, लाल तिखट वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे। तर इथे मी 3 ते 4 चमचे मोठे चमचे इथे मी पावभाजी मसाला टाकला आहे, त्याचबरोबर लाल तिखट
तिखट इथे मी 3 चमचे टाकलेलं आहे आणि इथे कोथिंबीर टाकलेली आहे. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत बघा त्याचा कच्चेपणा म्हणजे टोमॅटोच्या प्युरीचा आणि कांद्याचा पूर्ण कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचे. त्यानंतर ह्या भाज्या स्मॅश केलेल्या त्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि मिक्स करायच्या आहे. आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये बघा खूप छान कलर येतो आणि अगदी बघा काही वेळेला काही जण फूड कलर वापरतात कलर येण्यासाठी किंवा बीट वगैरे, तर इथे मी बीट घातलेला नाही आहे, शिवाय कलरचा पण वापर केलेला नाही आहे. एवढा छान कलर पावभाजीला येतो आणि इथे साजूक तुपाचा वापर केला आहे. तुम्ही बघा हवं तर बटरही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथे मी गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान उकळी घ्यायची. भाजी लगेच तयार होते बघा आणि कलर तर एक नंबर आलेला आहे, चव तर अप्रतिम लागते. त्यानंतर इथे बघा पाव असे साजूक तूप टाकूनच छान क्रंची असे करून घ्यायचे. अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची. हाय फ्लेमवर पाव अगदी लगेच बघा असे काळसर होतात, त्यामुळे जास्त असे भाजू द्यायचे नाही आहेत. लो फ्लेम म्हणजे नॉर्मल फ्लेम ठेवायची गॅसची आणि अगदी क्रंची असे पाव आपल्याला साजूक तूप टाकून क्रंची असे भाजून घ्यायचे आणि कांदा लिंबासोबत सर्व करायची.